नमस्कार. आयच्या आमच्या उद्यम टॉक्साच्या ह्या भागान सगळ्यांचे स्वागत आसा. हांव अमेय आमशेकर आणि आयज आमच्या वांगडा जे एक पावणे म्हणून आयला तांचे नांव आसा बिपीन मडकयकर. बिपीन बाय नमस्कार अमय. येवकार. बिपीन सांगपाक अशी उमेद भागता की बिपीन आणि हांव एक्चुली आमी क्लासमेट. प्रायमरीन आमी GVMs प्रायमरीन आमी पयली ती तिसरी वांगडा आशिल्ले. मस्ती केल्या खूब, झगडी केल्या, मारामारी बी केल्या. आणि आयज आमी एक वेगळ्या वळणाचेर जिवनाच्या ह्या पॉडकास्टान हांगा आसा. बिपीन इंजिनियर जावन आसा, पूण इंजिनियरींग बॅकग्रावंडाचो जावन सुद्दां आनी इंजिनियरिंगान जॉब करून आतां फायनान्स फिल्डान तो बिझनेस करता. तर आमी ताजे बद्दलूय जाणून घेवया, तेज्या बिझनेसा बद्दलूय जाणून घेवया आनी कसो कितें तो ह्या फिल्डान आयलो हें तेजे कडल्यान चड जाणून घेवया. एक इंजिनियरींग जातकूच जो कितें थोडोसो बॅकग्रावंड तुवें कितें जॉब केलें बीन तें आनी तें करता करता तूं ह्या बिझनेसान कसो कितें आयलो हम्म. हें तुवें सगळ्यांक सांगचें अशें म्हाका दिसता. ओके. फर्स्ट थिंग म्हटल्यार म्हजें इलेक्ट्रिकल इंजिनियरींग ओके, GECतल्यान, ओके. इलेक्ट्रिकल एंड Yes. इलेक्ट्रॉनिक्स. हां, हां, ओके. हां. आणि कशें आसा म्हटल्यार इंजिनियरींग कंप्लीट जालें की फर्स्ट आमी जोडपाक लागले. हय. ओके. आणि ताचे नंतर आमकां जोडपाक लागले की आमकां केन्ना कॉलेजीन किंवा स्कुलान केन्ना सांगूना की पयशे कशे मॅनेज करपाचे, खंय मॅनेज करपाचे, कितें करपाचें. सो कांयच खबर नाशिल्लें स्टार्टिंगच्यान. ओके. आणि जेन्ना स्वताचो इन्वेस्टमेंटाचो प्रश्न आयलो, हय. ओके, तेन्ना जस्ट आनी इन्वेस्टमेंटाचो प्रश्न आयलो कित्याक की तुका टॅक्स पे करचो पडटालो गव्हर्मेंटाक. कळ्ळें. बरोबर. सो प्रत्येक जाण म्हाज्या इंटरेक्शनान जितके लोक आयल्या पळय, प्रत्येक जाणाचो वेन इट कम्स टू अशें इन्वेस्टमेंट फर्स्ट आसता की टॅक्स सेविंगान कितें आसा तें सांग. ओके. ओके. सो बरोबर, म्हाजो बरोबर. फर्स्ट इन्स्टन्स जालो की टॅक्स सेविंगाक हांव कितें करूं. हं. सो म्हजे कडेन ते LIC सारकेले ऑप्शन्स आशिल्ले किंवा दुसरे पोस्ट ऑफीस, बँक. ओके. तितून म्हाका आय जस्ट फावंड की म्युच्युअल फंड्स नांवाचो एक प्रोडक्ट आसा, जितून हांव टॅक्स सेविंग करपाक शकता. ओके. ओके. आनी 2 गोश्टी आवडल्यो म्हाका. एक रिटर्न्स बरे आसा म्हटल्यार जस्ट पळयले आनी दुसरी गोश्ट म्हटल्यार ताका 3च वर्सां लॉक इन पिरियड आसा. म्हळ्यार 3 वर्सां नंतर हांव पयशे काडपाक शकता. बरोबर. सो तेज्या खातीर म्हाका तो खूब अट्रॅक्टीव दिसलो की बाकीचे LIC बीन 15 वर्सां पयशे कोण दवरतलो. हय. पयशे लॉक्ड उरतले. सो दॅट इज द रिजन आयलो हांव म्हळ्यार म्युच्युअल फंड म्हजी जर्नी स्टार्ट केली. दीस वॉज इन आय थिंक 2015. ओके. आणि जेन्ना हांव भितर सरलो आनी म्हाका न्ही नंबर्सांची पयलींच्यान खूब आवड. ओके. आनी इवन अशें न्ही की म्युच्युअल फंड्स म्हाका तिसऱ्या मनशान कोणी तरी सांगलो. कळ्ळें. म्युच्युअल फंड समहाव गुगल सर्च करता तेन्ना जस्ट अंडरस्टँड जालो म्हाका कन्सेप्ट, टॉपिक्स कळ्ळे आनी नंबर्स म्हाका इंट्रस्टींग आसल्या कारणान कितें भितर डीप रिसर्च करीत रावलो हांव. आनी जेन्ना बाकीचे सरावंडींग म्हज्या फ्रेंड्स, म्हजे रिलेटिव्स ओर म्हज्या कलिग्सा कडेन जेन्ना हांव उलयतालो रिगार्डींग म्युच्युअल फंड्स, म्हाका कोणाक कडल्यान अशें कांय इन्फॉर्मेशन मेळना. वॉट आय रियलायज की कोणाक कांयच खबरच ना म्युच्युअल फंड्स हो, हो. 2015 सुद्दां आमची ही परिस्थिती आशिल्ली. बरोबर. आनी दुसरी गोश्ट म्हळ्यार कितें जालें आतां तेन्ना हांव जॉबाक आशिल्लो. ओके. आनी जॉबाक आसतना आमी कितें आसता प्रत्येकाच्या मनान अशी इच्छा आसता की आपलो सायड इन्कमूय आसचो. बरोबर. एक स्वताचो एक बिझनेस कितें तरी आसचो अशें म्हणून. बरोबर. सो ते चिंतून जस्ट बिझनेस म्हळ्यार एक्चुअली बिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर आतां कितें जालें आमी इलेक्ट्रिकल लायसन्स हाका अप्लाय करपाक शकता. सो आमी 11 kV पर्यंतची इलेक्ट्रिकल लायसन्स घेतलें आनी इलेक्ट्रिकलची एक 2-3 कामां सुद्दां एक्झिक्यूट केलीं. आनी तेन्ना म्हाका रियलायज जालें की इलेक्ट्रिकलान तितको म्हाका इंट्रस्ट येवना. ओके. डिपली वचून ते इवन प्रोजेक्ट एक्झिक्यूट करपाक पयशे मेळटाले म्हाका. पयशे मेळ्ळे 2-3 प्रोजेक्टान पयशे मेळ्ळे. पूण तितलो म्हाका असो मनांतल्यान असो हें जावना की हांव कितें तरी एन्जॉय करपाक एन्जॉय करूंक ना की हांव कितें तरी अशें वेगळें कितें करता अशें दिसूना म्हाका. आनी तेन्ना म्हाका स्ट्रायक जालें ओके म्युच्युअल फंड्स बद्दल म्हाका नॉलेज आसा न्ही. ओके. आनी म्हाजे नंबर्स इज माय अशें इंट्रस्ट आसा म्हाका त्या हितून. सो वाय नॉट जस्ट ट्राय एंड गिव जस्ट एक म्युच्युअल फंडची एक एग्जाम आसता. ओके. जो कोणी म्युच्युअल फंड बिझनेसान येवपाक सोदता, म्युच्युअल फंड विकपाक सोदता, ताका एक एग्जाम दिवची पडटा. ती म्हटल्यार एक एग्जाम आन्सर करुया पळोवया तरी लायक तुवें म्हटलें अशें आय एम फ्रॉम इंजिनियरींग बॅकग्रावंड. फायनान्सांतली ही जाता जाल्यार पळोवया तरी एग्जाम पार जाता जाल्यार पळोवया म्हटलें. सो एग्जाम इजिली क्लियर जाली. आउट ऑफ 100 म्हाका 88 कितें तरी स्कोर आयलो. ग्रेट. 60 वॉज द पासिंग. सो तेन्ना म्हाका रियलायज जालें अरे करपाक शकता हांव म्युच्युअल फंड्स.
And that is the time जेन्ना ती म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन स्टार्टेड एज माय पार्ट टाइम बिझनेस. सो दिस वॉज इन इयर दिस वॉज इन 2018. 2018. 2018 हां, 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 हां. आणि मीन वायल म्हजे इन्व्हेस्टमेंट्सांक 2-3 वर्सां जाल्लीं. हय. सो म्हाका एक्सपिरियन्स आयलो मातसो म्युच्युअल फंडचो स्वताहून. आणि मेन इंटेंशन हें दिसलें की म्युच्युअल फंडचो प्रोडक्ट आसा तो खूब जाणांक खबर ना. हय. आनी इफ आय स्टार्ट लायक टॉकिंग अबाउट दीस, म्हजे रिलेटिव्स, म्हजे फ्रेंड्स, क्लोज कोण मनीस आसा तांकां ताजो खूब बेनिफीट जातलो ओवर द पिरियड ऑफ टायम. बरोबर, बरोबर. कळ्ळें. आनी तें तितून मजा ती आयली की जी म्हाका इलेक्ट्रिकल जे कॉन्ट्रॅक्ट्स घेतलेले पळय तितून येवंक ना म्हाका. हेतून आयली बिकॉज हातून कशें जालें की कितें तरी एक व्हॅल्यू एडिशन करता हांव दुसऱ्यांच्या लायफान. बरोबर, बरोबर. कळ्ळें. करेक्ट, करेक्ट. आनी रियल लायफ चेंजींग डिसिजन म्हजे आयले ड्युरींग द टायम ऑफ कोवीड. एक्झॅक्टली जेन्ना कोविडान आमी सगळे लॉकडावनान आशिल्ले, बरोबर. कंपनी सगळे बंद तेन्ना. हय, हय, हय. आणि ऑलमोस्ट आय थिंक 15-20 दीस तरी आमचे लायक कंप्लीट लॉकडावन. घरात आसा आमी. आनी Okay. हांव तेन्ना म्हजे मेन घरा बेतोड्या. तेन्ना ते दीस अशे आशिल्ले की करपाक सारकें कांय नाशिल्लें. बरोबर. कळ्ळें. पण थंडपणा अशें चिंतपाक गेलें की इंट्रोस्पेक्ट करीन दिसलें की बाबा लायफान फुडें कितें करपाचें. हं, हं, हं. म्हजें तेन्ना डिनोरा कंपनीन जॉब करतालो कुंडय. ओके. आनी आय वॉज हेडींग द मेंटेनन्स डिपार्टमेंट एज अ मेंटेनन्स मॅनेजर. हं. सो हांवें म्हजें फ्युचर पळयलें की लास्ट आय मीन नेक्स्ट 15-20 or 30 years लेटर. कळ्ळें. हांव रिटायर जातलो एक कंपनींतल्यान एज अ मेंटेनन्स हेड ऑर वॉट एवर एक अशा बरोबर, पोझिशना वयल्यान बरोबर. रिटायर जातलो. कळ्ळें. ऑर रादर दॅन दॅट इफ आय सपोज गेट फूल टायम इन टू दीस म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युशन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग बिझनसान. कळ्ळें. जाल्यार मे बी आय वील बी रियली एबल टू एक गुड एड व्हॅल्यू इन द लायफ्स ऑफ द पीपल आनी एक कितें तरी एक खुबसो व्हडलो डिफरन्स क्रिएट करपाक पावतलो इन द सोसायटी. दॅट रिजन मेड मी क्वीट माय जॉब इन द सेम इयर 2020. ओके, ओके. इन So द तुम्ही- नोव्हेंबर 2020 हांवें जॉब क्वीट केला. जॉब क्विट केलो. ओके. सो मार्चान डिसिजन जालें बट तो लायक स्वताक ते हितून घेवपाक ते डिसिजन हय, क्लोज हय. करपा पर्यंत आनी हं, मागीर 3 months नोटीस पिरियड. बरोबर, सो बरोबर. नोव्हेंबर पर्यंत क्लोज जालें. आनी जेन्ना फूल टायम आयलो तेन्नाय एक्चुअली मायंडसेट कसो आशिल्लो पळय की आतां हांव इंजिनियर. हय, ओके. हय. फायनान्सान जस्ट म्हजे कडेन म्युच्युअल फंडचें लायसन्स आसा. बरोबर. पण आनी डीप नॉलेज जाय न्ही. हय, हय, हय. बिकॉज फायनान्स म्हणजे जस्ट म्युच्युअल फंड एका प्रोडक्टान सोंपना. हं, ओके. सो ताज्या खातीर ते सर्टिफायड फायनान्शियल प्लॅनर सर्टिफिकेशन आसा. हं. ओके. दॅट इज थ्रू फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ युनायटेड स्टेट्स. ओके, ओके. सो आमच्या इंडियान अराउंड जस्ट 3000 सर्टिफायड फायनान्शियल प्लॅनर्स आसा. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट आय एम वन ऑफ देम. ओ, सो म्हणजे गोंयान सुद्धा म्हाका दिसता हार्डली 4-5 बीन लोक आसात. म्हणजे नॉट इवन 2 डिजिट नंबर. हय 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 डेफिनेटली इट्स नॉट. सो व्ह्युअर्स तुम्ही लक्षात घेयात. म्हाका दिसता तुम्ही बिपिनाक मेळून चड जाणून घेवचे म्युच्युअल फंड्सा बद्दल. सो दॅट तुमच्यो क्वेरीज ज्यो कितें आसा त्यो सॉल्व करपाक शकता तो. आणि विथ दॅट CFP सर्टिफिकेशन न्ही तो म्हाका कॉन्फिडन्स आयलो की आय कॅन डू अ 360 डिग्री पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग ऑफ एनी इंडिव्हिज्युअल. ओके. Because it has covered everything right from investment planning, like whatever products are available as per आमचे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन प्रमाणे, रिस्क प्लॅनिंग, ओके, इन्शुरन्स प्लॅनिंग सगळं, टॅक्स प्लॅनिंगचे सगळे बेजिक्स कळ्ळे सगळे. नॉट CA लेवल बट जे पर्सनल फायनान्स आमकां लागता पळय ते. बरोबर, बरोबर. देन इवन अबाउट इस्टेट प्लॅनिंग ऑर लेगसी प्लॅनिंग, लायक वील करप ऑर ट्रस्ट फॉर्म करप, ऑल दोज थिंग्स. सो ह्या सगळ्या गोष्टींतल्यान जो कॉन्फिडन्स आयलो आनी तेन्ना ताजे नंतर मागीर इट टूक ऑलमोस्ट लायक 1 year टू कंप्लीट दॅट CFP. ओके. आनी 2022 मागीर हांवें म्हजें फूल टायम म्हजें ऑफिस घालें हांगासर आमच्या स्कुलाच्या ऑपोजीट GMS प्रायमरी स्कुलाच्या ऑपोजीट हेरिटेज प्रिन्सेस बिल्डिंगान. सो हांव पळयता ते म्हाज्या ऑफिसाच्या विंडोतल्यान पळयता आनी अरे ह्या शाळेंतल्यान म्हणल्यार हांवें म्हजी सुरवात केल्ली. कळ्ळें. सो दॅट इज वेअर द जर्नी बिगेन. आनी आतां थंय ऑफिस चालू आसा ऑफिसान आनी म्हजे आसा. क्लायंट बेज आसा आनी मजा येता ह्या फिल्डान. ओके. फायनान्स फिल्डान अशें व्हॅल्यू एडिशन करपाक. बरोबर, बरोबर, बरोबर. सो आता तूं जेन्ना बिझनेस करता तुवें सांगलें की तुका कस्टमर किंवा जो कोण तुजो क्लायंट आसा ताका तुका नॉलेज दिवपाक आवडटा. सो तूं नॉलेज दिता, नॉलेज शेअरिंग करता म्हणटा तो जेन्ना क्लायंट्स तुजे कडेन येता तेन्नाच तूं नॉलेज शेअरिंग करता काय कशें कितें तुजें आसा म्हणजे सेपरेट आनी कितें तातूंतल्यान म्हणजे थ्रू मे बी व्हिडियोज आसतले एज्युकेशनल व्हिडियोज ऑर थ्रू एकठांय ग्रुपाक येवन करप कशें कितें तूं तें मॅनेज करता क्लायंट्सांक नॉलेज शेअरिंग जें आसा तें.
सो जो तुवें पॉयंट सांगलो पळय न्ही हय, दॅट हय. फायनान्शियल एज्युकेशन हय आमच्या तुका सांगलें तशें स्कुलान कॉलेजीन खंयच कवर जायना ओके एक्झॅक्टली आनी आय हॅव सीन पीपल लायक डॉक्टर्स ऑर डॉक्टर्स म्हळ्यार सगळ्यात चड शिकिल्ले लोक म्हणटा आमी ताजे नंतर आमी इंजिनियर्स आनी बाकीचे प्रोफेशनल्स म्हणटा इवन दोज पीपल स्ट्रगल विथ मनी मॅनेजमेंट येस ओके जेन्ना हांव म्युच्युअल फंड्स उलोवपाक गेलो लोकां कडेन तेन्ना आय रियलायज की बाबा आमच्या बेजिक्स ऑर फावंडेशनानूच खूब हें आसा खूप डिफिकल्टी आसा लोकांक की फावंडेशन क्लियर ना बेजीक फायनान्शियल नॉलेज बद्दल सो तेन्ना म्हाका रियलायज जालें की आय शूड फोकस ऑन गिवींग फायनान्शियल एज्युकेशन सो आय स्टार्टेड म्हाज्या जे कॉन्टेक्ट्सान म्हाजे ओन जीईसी कॉलेजीन बरोबर ओके किंवा NIT कॉलेज IIT कॉलेज थंय वचून हांवें टॉक्स दिले ओके इवन On- कॉलेजीन हय कॉलेजीन वचून इन फायनान्शियल एज्युकेशन टू स्टुडंट्स टू म्हाजे प्रोफेसर्स बीन आशिल्ले तांकां आनी मेनी ऑफ माय प्रोफेसर्स आर माय क्लायंट ऑल्सो नाव ओ ग्रेट आणि इवन इन सम कॉर्पोरेट कंपनीज लायक PNG उजगांव प्लांट आसा तेतून तेंच्या एम्प्लॉईजांक ऑर गव्हर्मेंट डिपार्टमेंट लायक पर्वरी मेट्रोलॉजी डिपार्टमेंट सो अशें हांवें खूब कडेन टॉक्स दिले इवन बिझनस ओनर्सा खातीर अशे ओपन टॉक्स इन डिफरंट अशे लोकेशन्स इन पोंडा घेतले घेतले तुवें ओके सो थंयच्यान फायनान्शियल एज्युकेशन दिवन एक बरें दिसलें की ओके लोकांक एटलिस्ट ABCD फायनान्साची तरी कळ्ळी बरोबर बरोबर कळ्ळें आनी थंयच्यान जो कॉन्फिडन्स तांकांय बिल्ड जालो रिगार्डींग माय सर्विसीस आनी द ट्रस्ट डेवलप जालो ट्रस्ट Correct. इन्क्रीज जालो आनी इट हॅज हेल्प्ड देम ऑल्सो एंड मी ऑल्सो विथ दॅट फायनान्शियल एज्युकेशन बरोबर. सेशन्स आनी इवन आय ट्रायड थोडे ऑनलायन सेशन्सूय घेतले हांवें ओवर झूम युट्यूब चॅनल सुद्दां केल्लो बट आसा तो इन इन प्रोसेस प्रोसेस आसा आसा बरोबर सो हांव सगळ्यांक सांगूंक सोदता म्हज्या दर्शकांक की हांवेनूय बी म्हणजे म्युच्युअल फंड्सा बद्दल हांवूय बी जशें बिपीन सांगता तसो अज्ञानी म्हणुया किंवा अल्पज्ञानी आशिल्लो तर बिपिना कडल्यानूच म्हाकाय बी क्लॅरिटी मेळ्ळी अबावट म्युच्युअल फंड्स आनी इन्वेस्टमेंट्स आनी बेजिकली फायनान्शियल प्लॅनिंग जे तो शब्द वापरता सो इन्वेस्टमेंट पेक्षा फायनान्शियल प्लॅनिंग हे वेगळें आसा आनी तो फायनान्शियल प्लॅनिंग करपाक सांगता तातूंतल्यान मागीर आमी कशें इन्वेस्टमेंट्स करप हेजी क्लॅरिटी म्हणजे स्वताकूच म्हणजे आमी निर्णय घेवपाक शकता म्हणजे त्या बाबतीन तो एक बरी आयडिया दिता हें म्हाका तुजें आवडलें बिपीन हातून तुवें म्हटलें पळय अज्ञानी म्हणचे पेक्षा कशें जाता जाणा की आमी आमचे पयशांच्या बद्दल हय, मनी हय. मॅनेजमेंट ओके हे आमचे गोश्टी आमचे ऐकल्या पेरेंट्सा कडल्यान बरोबर बरोबर पेरेंट्सांनी ज्यो ज्यो कितें गोश्टी केल्या पळय त्योच आमी गोश्टी कंटिन्यू केल्या बरोबर पेरेंट्सांनी सांगला की बाबा ह्यो गोश्टी मातशे रिस्की आसा ओके आमकां हम्म. तांकांय दिसता की आमी मातशे सेफ वचचे म्हणून बरोबर सो आमी ते सांगता तशें आयकून गेल्या आनी पयशांच्या बद्दल पयशांचो टॉपीक असो आसा की आमी झुप्प करून भायर दुसऱ्या कडेन केन्ना उलयना करेक्ट करेक्ट कळ्ळें? सामकें सामकें खरें आसा नॉट विथ द पीपल जे एक्चुअली जेंचे कडेन उलोवपाक जाय तांचे कडेन डिस्कस करिना कळ्ळें? सो जें कितें आमकां खबर आसा तितकेच कितें म्हणटा ते आपले ती म्हण आसा म्हणटा ते आय थिंक बेबकाक आपली बांय आसा ती सगळें हें कशें हय, दिसता जग पळय कशें जग दिसता, कशें बरोबर, दिसता पळय तशें तशें भशेन जाता आनी देन वी टेक द डिसिजन्स जे आमकां बरोबर. आमचें नॉलेज आसा ते प्रमाणे येस सो आतां म्हणजे म्हाका दिसता जशी जशी आमची फायनान्शियल लिटरसी वाडटली तशें तशें इन्वेस्टमेंट वाडून आमकां आमच्या देशाक सुद्दां फुडें व्हरपाक मेळटलें सो Exactly. तुजो एक तसो देशाच्या प्रगतीक सुद्दां बरो हातभार लागता त्या मनान रायट बरी गजाल आसा ही सो आतां तूं बिझनेसांत आयलो जॉबांतल्यान सो मे बी खंय तरी एक तकलेन फाटल्यान अशें आशिल्लें काय कितें तुजें वर्क लायफ बॅलन्स अशें म्हणजे जॉबान हर्डल्स आशिल्ले मे बी बिझनेसान तूं तशें पळयता काय कितें जाल्यार तूं कितलें इम्पॉर्टन्स दिता तूं वर्क लायफ बॅलन्स आनी तूं मेनटेन करता ते वर्क लायफ बॅलन्स का फक्त काम 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 करपाचें अशें कशें कितें आसा तुजें हें कित्याक युजली गोंयांत पळयत जाल्यार सगळे जाण वर्क लायफ बॅलन्सा कडेच पळयता रे नाल्यार तुजें येणी करून तूं म्हाका दिसता पुण्या किंवा सॉफ्टवॅरान खंय गेल्लो तूं मे बी आयटीन जाल्यार तुका खूब बरे जॉब्स मेळपाक शकतले सो तुजे हेजे बद्दलचे विचार कितें आसा ते सगळ्यांक वर्क लायफ बॅलन्स बद्दल एक्चुअली प्रत्येकाचो हे डिफरंट डिफरंट आसा Different, व्ह्यूज different बरे आसा, आसा इवन बरोबर. आमचे नारायण कृष्णमूर्ती ओके तांचे सुद्दां स्टेटमेंट्स येता आनी बरोबर, गुगलाचेर पळयता बरोबर, कळ्ळें टॉप CEOs टॉक अबाउट वर्क लायफ बॅलन्स थोडे तेजे इन फेवरान आसा थोडे तेजे अगेन्स्ट आसा कळ्ळें सो म्हाजोय कसो आसा की म्हाजोय पर्सनल एक्सपिरियन्सा प्रमाणे की इनिशियली कितें जालें की जेन्ना बिझनस स्टार्ट केलो तेन्ना एक सदांच तो फायनान्सीचो प्रेशर आसता पळय बरोबर की हय. दोज फायनान्सीस जे तुजे जाग्यार येवपाक जाय रेवेन्यू जनरेट जावपाक जाय तेन्ना स्टार्टींग इट वॉज ओन्ली बिझनस 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 कळ्ळें तकलेन आनी दिसाची 24 वरां म्हणपाक शकता तूं कळ्ळें लायक
तेजेरच फोकस आसतालो हम्म. की हांव हांगासर वचपाक जाय, थंयसर वचपाक जाय, हें क्लोज करपाक जाय, तें क्लोज करपाक जाय, कळ्ळें. हम्म. आणि इनिशियली म्हाका अशें दिसता की म्हाजे पर्सनल लायफान ओके म्हाजो तितलो हे कंट्रिब्युशन नाशिल्लो. आतां म्हाजे 2 जाण बाबू आसा ओके. ओके. जेन्ना हांवें जेन्ना फूल टायम बिझनसान आयिल्लो तेन्ना जस्ट म्हजो दुसरो बाबू तेन्नाच जाल्लो, ओ ओके कळ्ळें. ओके. सो माय वायफ वॉज मॅनेजींग मोस्ट ऑफ द पार्ट, कळ्ळें. हम्म, हम्म, सो म्हाजो तितलो इनिशियली हें नाशिल्लो, हम्म. कळ्ळें. बट देन आय थिंक माय वायफ वॉज द मेन पर्सन जेणें म्हाका खूब अशें मातसो हेज्या बद्दली म्हाका अवेरनेस क्रिएट केली की बाबा वर्क एक आसता बट देन लायफ आसा पळय, ओके. ताकाय आमी तितलो टायम दिवपाक जाय टायम अशें दिवपाक जाय. म्हणून. स्पेशली हांव अशें म्हणटा की इवन वर्क लायफ बॅलन्स दवरुपाक जाय बिकॉज तुका म्हटलेशें बाबू बीन तेन्नाच जाल्लो. हय हय हय. ती भुरगीं न्ही रोखडीच वाडटा, हम्म. कळ्ळें. सो तांकां त्या टायमार जो हें दिवपाक शकता पळय, तूं स्वताचो टायम दिवपाक शकता, तो हय हय. मे बी फ्युचरान दिवपाक शकचो ना. हम्म, हम्म, सो हम्म. कामाकूय जितलो टायम दिता तेन्ना त्यो गोश्टीकूय म्हणजे फॅमिली खातीरय टायम दिवपूय हम्म, गरजेचें हम्म. आसा. बिकॉज एक तर ती फर्स्ट इज लायक आमी म्हणटा तशें वेल्थ म्हणटा तें मनशाक जायच, हय कळ्ळें. बरोबर बरोबर. वेल्थ आमी फक्त न्ही पयशांच्या बाबतीन वेल्थ म्हणटा, हम्म. मनी इज इक्वल टू वेल्थ हम्म, आमच्या हम्म, हितून जाला हम्म. पळय. पण देर आर अदर डिफरंट फॉर्म्स ऑफ वेल्थ जे आमी न्ही अंडर एस्टिमेट करता ऑर ते आमी कन्सिडर करिना. हम्म, हम्म, लायक आतां रिलेशनशीप इज कायंड ऑफ अ वेल्थ, हम्म. कळ्ळें. रिलेशनशीप बरोबर. इज अ कायंड ऑफ वेल्थ जे तूं अशें अंडर एस्टिमेट करपाक शकचो ना. ताका तितकेच इम्पॉर्टन्स दिवपाक जितकें पयशांक दिता तें, बरोबर बरोबर. कळ्ळें. बट आजकाल तुवें पळयलें की रिलेशनशीप नातीं आसा ती तुटपाक टायम लागना, बट द रिजन कितें आसता? पयशे. पैसे असता किंवा मे बी समटायम्स इगो असता. इगो आसता, बरोबर कळ्ळें. बरोबर. अदर दॅन दॅट आतां एक रिलेशनशीप एक तुका सांगलें वेल्थ, अदर दॅन दॅट इवन स्वताचो मायंडसेट, हम्म. मेंटल हेल्थ ऑर हम्म, इवन फिजिकल हेल्थ, हम्म, हम्म, ह्या हम्म. दोनूय गोश्टीकूय टायम दिवपूय खूब गरजेचें गरजेचे आसा, गरजेचे आसा. बरोबर कळ्ळें. बरोबर. सो दोज ऑल्सो बिकम्स अ पार्ट ऑफ अ वेल्थ म्हणपाक शकता तूं. करेक्ट करेक्ट बरोबर. लायफान फक्त इन्वेस्टमेंट्स आतां जे हांव मोस्ट ऑफ द टायम उलयता, कळ्ळें. लायफान पयशे 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 केले, बट तुजें हेल्थ जर तुवें मेंटेन करूं ना जाल्यार पयशांचो करूंक ना. बरोबर कांयच यूज बरोबर ना न्ही बरोबर. फ्युचरान. सो आतां तुवें टॉपीक काडलोच म्हणून म्हाका ह्या बद्दल प्रश्न विचारून घेवपाचो आशिल्लो आनी जाणून घेवपाचें आशिल्लें की तूं स्कुला टायमा वयल्यान किंवा कॉलेजी टायमा वयल्यान स्पोर्ट्सान आसाच तूं एज अ स्पोर्ट्स पर्सनॅलिटी म्हणून तुका खेळपाक आवडटा. सो तुका कितलें दिसता की स्पोर्ट्सांतलें तुजें पार्टिसिपेशन जें आसा न्ही तें तुका खंय तरी बिझनेसान मे बी इनिशियल स्टेजीन आसूं न्ही किंवा आतांच्या ह्या काळान आसूं न्ही तुका कितें ताजो फायदो जाता काय कितें आनी आजुनूय तूं खेळपाक वता पार्टिसिपेट करता इव्हेंट्सांनी का जालें आतां ते दीस गेले अशें तुजें कशें कितें आसा तेज्या बाबतीन? ना, कशें आसा पळय, स्पोर्ट्सान आमी पयलींच्यान ल्हानपणान अशें सुद्दां इवन तुका याद आसतलें आमी स्कूल सुटले की कसली गेम आसूं दी सकयल हय आमच्या हय ग्रावंडार हय हय. खेळपाक टायम मेळटालो आमकां. आमचे पेरंट्स जो पर्यंत पिकअप करिना बरोबर तोपर्यंत 10 मिनटां 15 मिनटां इवन 2 मिनटां सुद्दां खेळपाक मेळटालें, हय. कितलो उमेद आनी जाताली, त्या दिसांनी कळ्ळें. पॅड हे आमचे बॅट आनी एक्झॅक्टली प्लास्टीक बॉल्स प्लास्टीक बॉल जात्रेक मेळटाले हय ते. हय हय. सो खेळपाक जी उमेद पयलीं आशिल्ली पळय न्ही हय ती हय. सुद्दां उमेद मरे अजुनूय आसा. आसा आसा. ओके. अजुनूय खंयचे लायक आमी खंयच्याय ग्रुपान खंयच्या टुर्नामेंटान आमी पार्टिसिपेट जावपाक मेळटा पळय, हय तितून हय. जो उमेद जॉय मेळटा पळय ताका मरे तूं हें नांव दिवपाक शकना म्हणटा बरोबर. तशें, कळ्ळें. म्हणजे क्लायंट क्लोज केलो जाल्यारूय बी तितली उमेद तितली येना. उमेद येवची ना. एक्झॅक्टली जितली एक्झॅक्टली. मॅच जिखतकूच येतली तितली. मॅच जिखप एक पार्ट जालो, पण ओके. पार्टिसिपेशन आसता पळय न्ही, पार्टिसिपेशन. बरोबर पार्टिसिपेशन. बरोबर. आनी कशें आसा खेळटना एक खेळ एक गजाल आसा जी आमी एकूच गोल फोकस आसता, हं. जिखपाक जाय, हं, हं. कळ्ळें. आनी तो त्या टायमार तूं चिंतना आपलें आंग दुखता, पांय दुखता रे, धांवपाक जायना रे, हं, हं, हं. त्यो गोश्टी तूं चिंतना त्या टायमार. हं. अगेन्स्ट ऑल द ऑड्स यू जस्ट रन टू विन. कसली हं. गेम आसूं मागीर ती, बरोबर बरोबर कळ्ळें. बरोबर. तो एटिट्यूड म्हटल्यार तो एटिट्यूड खूब गरजेचो. आमी बिझनसान सुद्दां म्हणटा पळय, बिझनस इज अ चॅलेंजींग जर्नी. करेक्ट करेक्ट. वयर सकयल जाताच, हं. चॅलेंजीस येतात, हं. बट ते चॅलेंजीस आमकां खूब व्हडल्यो कशें दिसता हं, हं, हं. पळोवंक गेले जाल्यार. बरोबर. बट द पीपल इवन हू आर इन टू स्पोर्ट्स, हांवें खूब जाणांक अशें पळयलां की जेन्ना स्पोर्ट्सांनी तेज्या पेक्षा चड डिफिकल्टीज येता, हं, हं. स्वताची बॉडी सपोर्ट करिना, हं. ओके. बट तरी ते सुद्दां सगळें सायडीन दवरूनय जे जिखपा खातीर एक विथ जस्ट वन एम टू बिकम सक्सेसफूल, हं, हं, कळ्ळें. हं, हं. जितले एफर्ट्स घालता पळय न्ही, हं, हं. सो दॅट कायंड ऑफ एटिट्यूड, नेवर गिव अप एटिट्यूड जे शिकपाक मेळटा स्पोर्ट्सांतल्यान बरोबर आमकां, बरोबर. कळ्ळें. दॅट इज वन थिंग. आनी एक बेस्ट गजाल सांगता तुका स्पोर्ट्साची म्हटल्यार, स्पोर्ट्स म्हळ्यार तुवें म्हटलें तुका स्पोर्ट्स खंयचो खेळ तुका पयलींची याद केले म्हणल्यार तूं कितलो एक्सायटेड जाला आतां सुद्दां. करेक्ट 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 करेक्ट. बरोबर. स्पोर्ट्स म्हणटकीर 10 लोक 20 लोक 40 लोक अशेच सगळे एकठांय येता, हं. कळ्ळें. बरोबर.
आणि स्पोर्ट्सच्या नांवान जी तुजी नेटवर्किंग जाता पळय न्ही, हय हय एक हय बरी फ्रेंडशीप बिल्ड जाता. ओके, बरोबर स्पोर्ट्सानूय बीन कळ्ळें. दॅट इज ऑल्सो लायक ती डिफरंट लेवलची आसा दॅन द अदर फ्रेंडशिप्स. बरोबर 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 कळ्ळें. सो स्पोर्ट्सान आमकां खंयी खेळपाक जर चान्स मेळटा न्ही केन्ना, तो हम्म, सोडप न्ही चान्स. हम्म, 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 थंय जर कंट्रिब्यूट करपाक शकता, इट वील हॅव अ डिफरंट अदर बेनिफिट्स. हम्म, हम्म. सो आनी तू स्वताची फिजिकल फिटनेसय मेंटेन करपाक बरोबर जाता तितून. बरोबर सो तू अजूनही खेळटा म्हणटा केन्ना खेळलो लास्ट टाइम आमचे आतां डिफरंट आतां एक BNI एक बिझनेस ग्रूप आसा. ओके, तेंच्या ओके भितर तर आमचे स्पोर्ट्स इव्हेंट्स एन्युअली जाताच. हम्म हम्म कळ्ळें. हम्म आनी बाकीचे अपार्ट फ्रॉम दॅट आनी खंयचे दुसऱ्या ग्रुपान जे आसा. बरोबर ओके, बरोबर सो तितून ज्या टायमार खेळपाक मेळटा हय तेन्ना तर सोडिना तू चान्स सोडिना चान्स सोडिना. हम्म, आनी हम्म. सद्या आतां म्हणटा ते भुरग्यांच्या वांगडाय खेळप चालू जाला न्ही. ओके कित्याक ओके म्हाजो व्हडलो ही इज 9 इयर्स ओल्ड आनी दुसरो ओके आतां ऑलमोस्ट 5 वर्सां कंप्लीट हय जाता हय तेका. हय हय सो तांच्या वांगडा खेळप म्हणटा तें चालूच उरता चालूच आतां. उरता चालूच उरता ओके ओके सो कालूय खेळ्ळा तू अशें हांवें आयकलां सध्याचा आमचो वॉट एवर अपकमिंग टुर्नामेंट्स आसता तेच्या खातीर प्रॅक्टीस मदीं प्रॅक्टीस मदीं चालू करताच आसा आमी. चालू आसा कळ्ळें, जेन्ना टायम ओके मेळटा तेन्ना. ओके ओके येस सो तूं जेन्ना आतां बिझनेसान आसा न्ही हम्म. तेन्ना बिझनेसान विचार केलो जाल्यार फक्त बिझनेस मायंडसेट घेवन गेलो तूं जाल्यार म्हाका दिसता खंय तरी एक कडेन आडखळ तुका येवपाक शकता हम्म. सो ताका एक मे बी एक पर्पज आसता तेका किंवा एक व्हॅल्यू सिस्टम आसता हम्म. सो तुवें तुजी कितें तशी व्हॅल्यू सिस्टम बी डेव्हलप केला कितें तुजे तकलेन आसा किंवा तुजो पर्पज तुवें वदळूय मातसो ताका टच केल्ले जाल्यार हम्म. तो कशें कितें आसा तुजे व्हॅल्यू सिस्टम्स आनी पर्पज ताच्या बद्दल एक थोडेशें तुका सांगलें पळय की कोविडच्या टायमार जो आमकां ब्रेक मेळ्ळो कळ्ळें, हय तेन्ना आय हय जस्ट हय रेड वन बूक रे. तुवें रॉबिन शर्मा ऑथर आयकला आसतलो. हय हय द बरोबर बरोबर मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. हांवें करेक्ट तो तरी बूक वाचूना तेचो, हां बट समहाव आय कॉट होल्ड ऑफ हिज बूक मरे 5 AM क्लब. बरोबर ओके, बरोबर कित्याक म्हाका तेन्ना अशी खूब इच्छा आशिल्ली की हांवें सकाळी फुडें बेगीन उठून मातशें डेली एक्सरसायज आनी डेलीचे बाकीचे रुटीन फॉलो करचे अशें म्हणून. आनी तो बूक हांवें वाचलो मरे, आनी त्या बुकांतल्यान खबर ना समहाव तो बूक म्हाका खूब टच जालो. ओके कळ्ळें. ओके त्या बुकान अशे खूब गोश्टी आशिल्ले की वॉट इज इट दॅट यू आर डुईंग जे कडेन तूं वर्ल्डान एक इम्पॅक्ट तुजो क्रिएट करपाक शकता. कळ्ळें. बरोबर तूं हाव यू कॅन म्हळ्यार प्रत्येक जाण मनीस आयल्यात हांगासर हय रावपाक येवना, केन्ना तरी वतलोच. हय कळ्ळें. हय हय बट वॉट इज द बेस्ट थिंग दॅट यू आर लिव्हिंग बिहायंड हम्म, फॉर द नेक्स्ट जनरेशन. हम्म, तूं तुजे हम्म. स्वता कडल्यान कितें कंट्रिब्युशन दिवपाक शकता. बरोबर कळ्ळें. दॅट इज समथींग मरे म्हाका अशें दॅट थॉट हॅज ऑलवेज रिमेंड वीथ मी. इवन म्हाज्या बिझनसान जो फूल टायम येवपाच्या टायमार एक्चुली दॅट वॉज द मेन थॉट फाटल्यान आशिल्लो की बींग एन इंजिनियर जस्ट रिटायर जातलो, एक 4 वॉल्साच्या भितरल्यान म्हळ्यार कंपनींतल्यान रिटायर जावन भायर सरतलो, बरोबर तेजे नंतर म्हजी आयडेंटिटी कांयच ना. हय म्हळ्यार बरोबर बरोबर थोडेच लोक वळखतले बाबा हो आशिल्लो ह्या कंपनीन काम करतालो. करेक्ट रादर दॅन दॅट अशें कितें करपाचें वेरीन वर्ल्डान ऑर बाकीच्या सोसायटीन तूं खरेंच कितें तरी इम्पॅक्ट करपाक शकता. कळ्ळें. सो तूं म्हणटा पळय पर्पज पळय न्ही, म्हाका अशें दिसता की एवरी वन हू वॉन्ट्स टू डू अ बिझनेस तेजो इंटेंट बरोबर आसपाक जाय की बाबा बिझनेस आपूण कित्याक करपाक सोदता. कळ्ळें. आनी बिझनेस इज ऑल अबावट आय थिंक सर्वींग अदर्स. कळ्ळें. तूं बेस्ट सर्व कोणाक करपाक शकता, कसो करपाक शकता, ओके तेज्या वयल्यान तुजी ग्रोथ आसा. कळ्ळें. तुजी ग्रोथ इज जस्ट अ बाय प्रोडक्ट ऑफ द हाव गुड सर्वीस यू गीव. कळ्ळें. सो तुजो इंटेंशन आसा न्ही बरी सर्वीस दिवपाचो, कळ्ळें, जाल्यार डेफिनेटली म्हाका अशें दिसता की तुका कोण आडोवंक शकना ग्रो जावपाक. म्हाका म्हज्या एक्चुली पप्पाचो म्हाका हे याद जाता जेन्ना हांव जॉब सोडपाच्या टायमार आय वॉज वर्किंग एज अ मॅनेजर. ओके, एज अ मेंटेनन्स मॅनेजर. आनी म्हजो पप्पा इज अ पायलट. ओके, मोटरसायकल पायलट. म्हाका याद जाता फोण्या भाडे मारता तो. ओके. सो पप्पाचे कडेन जेन्ना डिस्कस केलें हांवें, पप्पा म्हजो असो प्लॅन आसा, हांवें ऑलरेडी स्टार्ट केला, म्हाका डिमांड आसा कसो दिसता. पप्पान म्हाका एक गजाल सांगली की पळय म्हणपाक लागलो, तूं आतां मॅनेजर पोजिशनाचेर आसा. कळ्ळें. आनी यू आर एन इंजिनियर. कळ्ळें. तूं आतां बिझनसान भितर सरता न्ही, एक गोश्ट लक्षांत दवर, तूं इंजिनियर आसा तें विसरचें पडटलें. कळ्ळें. तो मातसो एक एटिट्यूड आसता, और तो म्हणपाक शकता एक तो त्या लेवलाचो हें आसता पळय, बींग एन इंजिनियर तुका अशें दिसता पळय न्ही, तुका विसरचें पडटलें बिकॉज वेन यू आर एंटरींग खंयचो बिझनस आसूं तूं, तुका यू आर एंटरींग इन टू अ सर्वीस फील्ड. बरोबर पप्पानी भाडे मारला म्हळ्यार सर्वीस दिल्या लोकां खातीर. कळ्ळें. सर्वीस जेन्ना तूं दुसऱ्याक दितलो पळय तेन्ना स्वताक तूं असो दवरूंक शकना, स्वताक सदांच मातसो सकल असो दवरचो बरोबर पडटलो. बरोबर कळ्ळें.
दुसऱ्यांक जितके लोक कोणी असो मागीर तो ताका तुवें रिस्पेक्ट दिवपाकच जाय कळ्ळें इरिस्पेक्टीव ऑफ हीज क्वॉलिफिकेशन ताजें पोझिशन तो कितें करता कसलो धंदो करता ओके ओके कळ्ळें So ते सगळे गोश्टी सायडीन दवरून तुवें ताका तुज्या वयरच दवरपाक जाय जाल्यारच तूं बिझनसान सक्सेसफूल जातलो आनी ती गोश्ट म्हाका म्हणल्यार तेन्ना सारकीच अशी फील जाली रे कळ्ळें एक्झॅक्टली म्हणजे म्हाका तरी अशें दिसता की गुरु मंत्र जो जाय हय. पडटा केन्नाय तो गुरु मंत्र तुका पप्पान दिलो हय ताका लागून आणि खूबच महत्वाचो आसा तो वेन यू कम फ्रॉम द जॉब एक्सपिरियन्स तातूंतल्यान जेन्ना तूं बिझनेसान येता कित्याक खूब जाण म्हणटा की तुजो जॉब सुट्टा पूण खुर्ची सुटना हय, खुर्ची इज दॅट एटिट्यूड एटिट्यूड सो तो तुका गुरुमंत्र पप्पा कडल्यान मेळ्ळ्या कारणान म्हाका दिसता तुका खूब तेजो फायदो जाला आसतलो आनी तूं आतां हें सांगतालो तेजे वयल्यान की ल्हानपणान जेन्ना तूं पप्पाक पळयता की ही म्हणजे पायलट म्हणल्यारूय तो ही वॉज इन टू द बिझनेस किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट हय. म्हणुया आमी सो तुका अशें ल्हान आसतनाय दिसतालें की सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा आपलो बिझनेस आसचो म्हणून का तशें केन्ना पयलीं चिंतून नाशिल्लें तुवें एक्चुली पळय कशें आसा बिझनेस करतलो जॉब करतलो वडिलांगेर तें कांयच खबर नाशिल्लें ओके आमचें कशें आसलें की पप्पा पायलट आनी मम्मी तर घराच कळ्ळें सो फायनान्शियल क्रंचीस खूब फेस केला ल्हानपणा पासून बरोबर सो एकूच खबर आसलें की जाता तितले बेगीन एज्युकेशन कंप्लीट करून जॉब मेळपाक शकता थंय वचपाचें और ज्या हितूंतल्यान तूं अर्न करपाक शकता तें इवन कॉलेजच्या टायमार सुद्धा पार्ट टायम जॉबूय करचो पडलो बिकॉज ऑफ सम मेडिकल पप्पाची इमर्जन्सी आसली कळ्ळें सो अशें आशिल्लें की पयशे घरात हाडपाक जाय बरोबर कळ्ळें Okay, सो दॅट वॉज अ इंटेंशन तो जॉब करतलो बिझनेस करतलो दॅट वॉज ऑल सेकंडरी कळ्ळें आनी तूं पयलीं तरी अशें केन्ना नाशिल्लें की बाबा बिझनेसच करपाक जाय अशें सो सो म्हणजे अशी परिस्थिती आसतना सुद्दां तूं त्या परिस्थितींतल्यान येवन तुवें मागीर डिसिजन घेवन तूं बिझनेसान येवन आतां म्हाका दिसता आयज सक्सेसफूल बिझनेसमॅन आसा तूं तर हाज्या फुडें कितें ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स पळयता तूं किंवा मे बी सर म्हणटा तूं सर करतना जाल्यार तूं कितें पळयता फुडले एक काही वर्सां भितर बिपीन मडकयकार म्हणून तुवें कितें चिंतलां अशें काय म्हणून जर तूं सांगपाक शकता जाल्यार हां, म्हणजे- ओके हां. ना इट्स इम्पॉर्टंट कित्याक जाणा आमी खंयचें डिसिजन घेता पळय न्ही तें न्ही जस्ट शॉर्ट टर्म हे पळोवन पिरियड पळोवन शॉर्ट टर्म गोल पळोवन केन्नाच घेवचें न्ही आतां खूब जाणांची हें आसता की जेन्ना बिझनेस करता पळय की ओके आपल्याक एक वर्स भरान और 2 वर्सां भितर आपल्याक इतलो इनकम मेळ्यार पुरो आपलें इतलें क्लोज जाल्यार पुरो रादर देन दॅट हांव म्हणटा की लाँग टर्मान तुजो गोल कितें आसा तुका खंय पर्यंत पावपाक जाय तो उद्देश आपल्या फुड्यान दवरूनच बिझनसान फुडें वचपाचें आनी म्हाका तरी अशें दिसता की आमी ज्या बिझनसान काम करता और कोणी आसूं खंयचो इंडिविज्युअल खंयच्या बिझनसान काम करता पळय तितून न्ही ही कॅन बी द मास्टर म्हणल्यार आनी कोण इतलो करपाक शकना इतलो आपूण स्वता त्या फिल्डान सर्वीस दिवपाक शकता त्या लेवल पर्यंत वचपाची प्रत्येकाक कॅपेसिटी आसता कळ्ळें सो तुवें जेन्ना म्हटलें की म्हाजो प्लॅन फुडें असो कितें आसा कळ्ळें सो म्हाजो असो हें आसा की आतां म्हाका गोंयान आसा लायक क्लोज टू 500 पर्यंत क्लायंट बेज आसा म्हाजो बरो ओके बरो सर आनी गोईंग अहेड आतां कशें जालें आज पर्यंत म्हजे क्लायंट्स येयले फक्त म्हजे नांवाचेर और म्हजे एकट्याचे इंडिविज्युअल वॉट एवर हांवें वळखी तयार केल्या और म्हजे रेफरन्सीस तयार केल्या त्या हेजेर तर म्हाजी इच्छा आसा की म्हाजी एक अशी कंपनी चालू करची ओके लायक फॉर एक्झाम्पल आतां पळय HDFC बँक बीन सारकेले बँक्स आसा तेंच्या नांवाचेर सगळें चलता हय 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 Right. करेक्ट सो म्हाजो असो उद्देश आसा की म्हाजी अशी कंपनी आसची ते असो ब्रँड आसचो की त्या ब्रँडाच्या नांवाचेर सगळें चलचें बिकॉज आय डोंट वॉन्ट की अशें बिझनेस हांवें चालू केलो आनी हांव गेल्या उपरांत तो बिझनेस बंद बंद जालो जालो सो तूं लिगसी फुडें व्हरोंक लिगसी म्हाका फुडें दवरपाची इच्छा आसा आनी आनीक जे सगळे व्हिवर्सा खातीर सुद्दां रिगार्डींग बिझनेस न्ही आमी जेन्ना पळयता पळय न्ही सो देर इज अ डिफरन्स बिटवीन बिझनेस एंड सेल्फ एम्प्लॉयमेंट कळ्ळें सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणल्यार आतां एज ऑन टुडे आय टेल यू म्हणल्यार हांव सुद्दां जें करता तें सेल्फ एम्प्लॉयमेंटच करता करेक्ट कळ्ळें? करेक्ट बरोबर कित्याक सगळे एक्टिविटीसान सपोज क्लायंट मिटिंग्स और क्लायंटांक गायड करप और सम बेजीक आतां ऑपरेशन्स टीम बीन बॅक ऑफीस आसा बट चडशी ऑपरेशन्स ती हांव जर थंय ना जाल्यार ते एक्झिक्यूट जावंक शकना बरोबर सो दॅट मिन्स आय एम लायक टोटली इनवॉल्ड इन द बिझनेसीस सो बिझनेस इज समथींग वीच कॅन रन विदाउट युअर एक्टीव पार्टिसिपेशन दॅट्स अ एक्च्युअल बिझनेस आतां बिझनेस ओनर म्हणटा टाटा और अंबानी और हय, हय. अडानी जे बिझनेस ओनर्स म्हणटा आमी तांकां न्ही करेक्ट
म्हाका दिसना तांकां खंयच्याय हितून वचून काम करचें पडटा. दे आर Day to day. ओन्ली इन द डिसिजन मेकिंग पार्ट. बाकीचे दे हॅव दोज CEOs, मॅनेजर्स जे सगळे हँडल करता. कळ्ळें? बरोबर बरोबर सो आमचो इवन हांव म्हणना की आमी टाटा अंबानी दोज आर एट दॅट लेवल. पण आमचो असो आसता की आमी वाय नॉट बिकमिंग टाटा एंड अंबानी ऑफ अवर लोकॅलिटी ऑर अवर स्टेट ऑर आमच्या रिजनान कित्याक जावपाक शकना? करेक्ट करेक्ट कळ्ळें? वाय दीस कॅनॉट हॅपन की द बिझनेस कॅन रन विदाउट माय पार्टिसिपेशन, presence, माय बरोबर. प्रेझन्स. आनी तेज्या खातीर तर दोन कितें म्हणटा ते मोस्ट इम्पॉर्टंट गोश्टी इज सिस्टम्स आनी टीम. हायरिंग रायट टीम मेंबर्स फॉर एनी बिझनेसीस बरोबर जे ते काम फूल हितून करपाक शकता हम्म. आनी तांकां एक प्रॉपर सिस्टम दिवची सो दॅट दे कॅन फॉलो द सिस्टम प्रॉपरली आनी तुमच्या शिवाय सुद्धा तो तुमचो बिझनेस रन Business जावपाक शकता. चलपाक जाय अशें येस. सो म्हाका दिसता आयच्या दिसा खातीर आमचे इतले बरें आसा पूण तुज्या वांगडा नक्कीच एक पार्ट 2 करपाक म्हाका आवडटलो जे Definitely. कितें लास्ट तुवें जें सांगलां पळय सिस्टम्स आनी टिम्स आनी बिझनेसान कशें वचपाचें. सो जर्नी फ्रॉम सेल्फ एम्प्लॉयमेंट टू बिझनेसमॅन हें जें Exactly. आसा ती जाणून घेवपाक लागून एक वता वता लास्ट आमच्या व्ह्युअर्सां खातीर तुका कितें सांगूंकशें दिसता जाल्यार म्हाका दिसता व्ह्युअर्सांकूय बी आयकपाक आवडटलें कितें आसा तें. ओके इन हय. टर्म्स ऑफ बिझनेस सपोज म्हाका कितें सांगपाचें आसा जाल्यार देर आर लायक फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स एवरी वन हू वॉन्ट्स टू स्टार्ट इन टू द बिझनेस ते लक्षांत दवरपाक जाय. एक म्हटल्यार बिझनेस कम्स विथ अ रिस्क, कम्स विथ लॉट ऑफ चॅलेंजीस. ओके. ओके बट दॅट डज नॉट मीन की ते रिस्क आनी चॅलेंजीस पळोवन फाटीं सरपाचें. कळ्ळें? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉयंट. सेकंड इवन द बिझनेसीस इवन बऱ्या भशेन चलता बट अनसर्टनिटीज आमी पयल्या कोवीड सारकेल्या टायमार केन्ना येवपाक शकता. बरोबर. बींग प्रिपेर्ड फॉर दोज कायंड ऑफ अनसर्टनिटीज इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि बिझनेस म्हणटकीर न्ही आनी एक खुबशे लोकांच्या तकलेन येता की आय शूड बिकम द एक्सपर्ट ऑफ माय फील्ड. आसचो एक्सपर्ट आसचो आपल्या स्वताच्या फिल्डाचो बट तुजें लर्निंग इन डिफरंट स्किल्सूय खूब गरजेचें आसा. की बिझनेस आतां हांव जस्ट फायनान्स म्हटलं की ओन्ली विथ माय फायनान्स ऑर म्हजे मनी मॅनेजमेंट स्किल्स इन्वेस्टमेंट स्किल्साचेर बिझनेस उबो जायना. देर आर अदर मार्केटिंग स्किल्स, टीम हँडलिंग स्किल्स, सेल्स स्किल्स, पब्लीक स्पिकींग म्हणजे खुबशे स्किल्स आसा तेजेर काम करपाक जाय. आनी यू शूड बी ओपन फॉर लर्निंग. कळ्ळें? आनी लायफ लाँग लर्निंग म्हणटा पळय आमी सदांच तें तर आसपाकूच जाय फॉर एवरी इंडिविज्युअल बिझनेस ओनर. कितें जाता कित्याक बिझनेसीसचे ट्रेंड्स आसता पळय ते चेंज जावपाक टायम लागना. करेक्ट बरोबर. आनी Right. ते चेंज जायतूच रावता. जायत रावता. सो तुवें स्वताक तसो अपग्रेड करीत रावपाक जाय. आनी आनी एक गोश्ट म्हटल्यार खूब जाणां हांवें जशें इनिशियली म्हटलें की हांवूय जेन्ना जॉब करतालो तेन्ना म्हजें आशिल्लें की म्हाका सायड इनकम म्हणून कितें तरी म्हाका येवपाक जाय म्हणून म्हाका बिझनेसान येवपाक जाय म्हणून. बट चड जाणां कितें जाता जॉबचो जो कॉन्स्टंट फ्लो ऑफ इनकम आसा पळय हय. तो क्रॉस जातकीरच म्हणजे बिझनेसांतल्यान तेज्या पेक्षा चड इनकम येतलें पळय तेन्नाच आपूण बिझनेसान फूल टायम देंवतलो अशें खूब जाणांचें हें आसता. हय कळ्ळें? हय हय. पूण ते हेजेर हांव अशें खूब जाणांक तेच सांगपाक सोदता की अशें धर की तूं अर्जून आसा म्हणून महाभारतांतलो अर्जून आसा म्हणून ओके आनी तुज्या हातीन तो धनुश्य बाण आसा ओके आनी तूं शत्रूचेर तो धनुश्य बाण मारूंक सोदता मारूंक सोदता ओके. सो बाण जर तितलो फुडें वचपाक जाय जाल्यार तुका कितें करचें पडटलें? धनुश्य ओडचो पडटलो तितलो फाटीं ओडचो ओडचो पडटलो. करेक्ट करेक्ट करेक्ट. जितलो फाटीं ओडटलो तितलो तो बाण फुडें फुडें वतलो. वतलो. बरोबर. सो बिझनेसान तुका जर बरेंच फुडें पावपाक जाय जाल्यार 2 पावलां तुका फाटीं फाटीं येवपाकच जाय. येवपाकूच जाय. म्हाका दिसता ही सगळ्यांत म्हत्वाची गजाल सांगला ताणें आनी हेजी सगळ्यांनी नोंद घेवची कित्याक हें इम्पॉर्टंट आसा एकदम. कित्याक बिझनेस इनिशियली वोंट स्टार्ट गिवींग यू दॅट कायंड ऑफ इनकम एक्सपेक्टेड रेवेन्यू येवचो रेवेन्यू मेळचो ना. ना. बरोबर. सो यू शूड बी प्रिपेर्ड फॉर दॅट. मातसो आतां कोण जॉबाक आसा कळ्ळें आनी जे जॉब क्वीट करून हें करपाक सोदता फूल टायम बीन बिझनेसान येवपाक सोदता तांचे खातीर स्पेशली हो हें आसा की 2 पावलां जो पर्यंत तुमी फाटीं येना तो पर्यंत तुमी फुडें बरोबर वचपाक इवन पावपाचे ना. इवन वाग जावं माजर सुद्दां आमी पळयला आसतले घरा कडेन की ते उडी मारचे पयलीं 2 पावलां फाटीं येता आनी मागीर Exactly. जंप करता ते. सो येस बिपीन बाब मजा येयली तुमच्या वांगडा आयज गजाली मारपाक आनी खुबश्यो गोश्टी आमी जाणून घेतल्यो दर्शकांकूय तेच्या बद्दल खूब गोश्टी कळ्ळ्या आसतल्यो. सो धन्यवाद. देव बरें करूं. आनी सगळ्या व्ह्युअर्सांक सांगता उद्यम टॉक्स लायक करा, सबस्क्रायब करा आनी फॉलो करात. येस शेअरूय करा वांगडा. थँक्यू. हांवूय धन्यवाद म्हणपाक सोदतां अमेय तुका आनी उद्यम टॉक्साक
ही ऑपॉर्च्युनिटी दिल्ल्या कारणान ओके म्हजें मत म्हजे व्ह्यूज आसा ते सगळ्या मुखार दवरपाक म्हाका ऑपॉर्च्युनिटी दिल्ल्या कारणान आणि उद्यम टॉक्स हांवूय विश करता तुज्या उद्यम टॉक्साक सुद्दां फाल्यां सकाळी भरपूर भरभराट मेळूं आनी बरो हिट जावं तुजो शो थँक्यू धन्यवाद धन्यवाद देव बरें करूं.